नमस्कार शेतकरी बांधवांनो, बँकेच्या खात्याकडे नक्की लक्ष ठेवा. कारण की आता कोणत्याही क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील अत्यंत हप्त्याची गरज असेल, तर हा खास व्हिडिओ आता शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बाब घेऊन आला आहे. जर तुम्ही देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, आता तुमची देखील प्रतीक्षा संपली आहे. आता नेमके नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार नाहीत, तसेच हप्त्याच्या लाभासाठी शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच नमो शेतकरी योजनाविषयी माहिती मिळत राहील. तर चला पाहूया सविस्तर अपडेट. आता सध्याची परिस्थिती जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसाभरापासून आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार अशा बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे की बऱ्याच साऱ्या अशा बातम्या आहेत की ज्यामध्ये सांगण्यामध्ये येत असतं की आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, परंतु अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जमा झाला नाही. त्यामुळे आता शेतकरी वर्गामध्ये म्हणाल किंवा शेतकरी बांधवांमध्ये म्हणा, संभ्रमाचे म्हणजेच की नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहेत. कारण की काही बातम्यांमध्ये सांगण्यामध्ये येत असतं की पैसे जमा झाले, परंतु बँकेचे खाते चेक केल्यानंतर खात्यावरती पैसे नसतात. त्यामुळे शेतकरी बांधवांचा असा प्रश्न आहे की नेमका नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाही. आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. बघा, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 8 हप्ते हे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाले. 8व्या हप्त्याचे 2000 रुपये हे शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती जमा झाले असतील. गेल्या मार्च महिन्यामध्ये म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाले आहेत. हा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर मग गेल्या काही शेतकरी बांधव दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार. याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले. आता खरं तर हा जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आहे, हा खरं तर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मार्च महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता. परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास विलंब झाला. त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्यास विलंब झाला. परंतु शेतकरी मित्रांनो, काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. काही तांत्रिक कारणांमुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्यास किंवा वाटप करण्यास विलंब झाला असला तरी, परंतु आता शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आता 2000 रुपये जमा होणार आहेत. बघा, आता लवकरच या ठिकाणी खरीप हंगाम सुरू होत आहे. खरीप हंगाम म्हटल्यावरती आता शेतकरी बांधवांना शेती पिका म्हणजेच की शेतीसाठी मशागत करण्यासाठी म्हणजेच की नांगरट आलं, शेती बियाणे घेण्यासाठी पैसे लागत आहेत. अत्यंत शेतकरी बांधवांना बी बियाणे घेण्यासाठी, खरेदी करण्यासाठी, नांगरटे वगैरे करण्यासाठी अत्यंत पैशांची गरज आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकार या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची घोषणा करत आहे. आणि त्यानुसार आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये येत आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे नक्कीच आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल. आता फक्त शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनाच नव्हे तर या ठिकाणी बघा, पीक विम्याचे पैसे देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याबद्दल जर बोलायचं झालं
तर अखेरकार शेतकरी बांधवांनो, खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पीक विम्याची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती, पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार, तुमच्या खात्यावरती पैसे कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, सर्व काही तुम्हाला आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघायला मिळणार आहे. तसेच पीक विम्याबद्दलची देखील महत्त्वाची अपडेट आहे, थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील जाणून घेऊ. फक्त आता शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला सर्व काय माहिती समजेल. तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच पीक विम्याचे पैसे कधीपर्यंत जमा होणार, ही सर्व काय माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. त्याकरिता आता 2 ते 3 मिनिटे वेळ काढून शेतकरी बांधवांनो नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. आता शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनेबाबत आपण महत्त्वाची अपडेट तर बघणारच आहोत. तसेच आता पीक विम्याची देखील आता महत्त्वाची अपडेट आहे, ही देखील आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. खरीप पीक विम्याची भरपाई 1,300 कोटींवरती. बघा, खरीपातील भरपाई, पीक विमा भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही शेतकरी बांधवांना 17,500 रुपये पीक विमा जमा होणार आहे, तर काहींना 15, तर काहींना 20, तर काहींना 25,000 रुपयापर्यंत सुद्धा पीक विमा रक्कम मिळू शकते. ही देखील शेतकरी बांधवांनो घोषणा लक्षात घ्यायची आहे. आता हे तर तुम्हाला समजलं, पीक विमा रक्कम तुमच्या हेक्टरी प्रमाणे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु नेमकी सर्वात अगोदर पीक विमा रक्कम आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर जमा होणार आहेत, तर चला ती आपण जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. आता शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा क्षण आहे, त्याकरिता आता 2 ते 3 मिनिटे वेळ काढून नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. तुम्हाला तर माहितच आहे, अर्धवट माहिती नक्कीच धोकादायक असू शकते, त्यामुळे आता 2 ते 3 मिनिटे वेळ काढून नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. नंबर 1 वरती आहे शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला पीक विमा रक्कम देखील जमा होणार आहे, त्यामुळे आता काळजी किंवा चिंता करू नका. नंबर 2 होते आहे अकोला. अकोला मधील शेतकरी असाल, अकोलामध्ये राहून शेती करत असाल, नमो पीक विम्याची प्रतीक्षा असेल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो धाराशिव मधील शेतकरी बांधवांना देखील रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो गडचिरोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची रखडलेल्या 2022 ते 2025 पर्यंतची वाट पाहत असाल, तुम्ही पीक विमा मध्ये कधीही भरलेला असेल तर तुम्हाला पीक विमा रक्कम मिळणारच आहे. त्याचबरोबर नमोचा हप्ता देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पैसे जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. चंद्रपूर मधील शेतकरी असाल तर तुम्हाला देखील रक्कम जमा होणार आहे. जळगाव, जालना, ठाणे, धुळे या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.